भारत के राज्य छत्तीसगढ़ में सिहावा क्षेत्र में श्रृंगी ऋषि पर्वत के नीचे महानदी के तट पर ग्राम देउरपारा स्थित है। यहाँ महानदी व बालका नदी का संगम होता है। पास ही कर्णेश्वर महादेव मंदिर, जो कि 11वीं शताब्दी में कांकेर के सोमवंशी राजा कर्णराज के शासनकाल में शक संवत 1114 में बनवाया गया था। इस मंदिर के दर्शन करने स्वामी जी यहाँ पहुंचे थे। वर्णादींतरमानस्वर परधर आरधेन्द्रसितं तारेणुद्धमे तत्तो मनसं गकार पूर्वं गकार मध्यम मानस्वर शांत बिंदरोत्तर नाद संधानम सेता संधि सरिषा गणेश गणक ऋषि निसृत गायत्री छंद गणपति ओम गणपते नमः एकदंताय एकदंतं जलसवाशं सिद्धाय। महाराज कर्णराज ने अपने वंश की कीर्ति को अमर बनाने के लिए कर्णेश्वर देवहर में 6 मंदिरों का निर्माण किया था। सातत्याचा वीट येऊनिया सातत्याचा वीट येऊनिया श्रममाण होता नित्य आवडीने रममाण होता नित्य आवडीने नामस्मरणाने घडे सोपे नामस्मरणाने घडे सोपे जरी भक्ती मार्ग वाटला बिकट जरी भक्ति मार्ग वाटला बिकट। मंदिर के पास में ही एक छोटा सा तालाब है। कहा जाता है कि यहाँ पर स्नान करने से सभी रोग दूर हो जाते हैं। ऐसे लोगों की श्रद्धा व लोगों का मानना है। यहाँ से स्वामी जी मधुकू द्वीप के आसपास का जंगल देखने गए, जो कि बहुत ही घना था। वहाँ पे उन्होंने क्या क्या देखा, इसके फोटोज और वीडियोस आगे देखिए। बाल्याचा वाल्मिकी कसा झाला पाही रामायण ग्वाही देई त्याची बाल्याचा वाल्मिकी कसा झाला पाही रामायण ग्वाही देई त्याची धुवाचा निर्धार आठवली चित्ती ध्रुवाचा निर्धार आठवली चित्ती नामाची प्रचिती होवो जाई नामाची प्रचिती होवो जाई चोरी भक्ती मार्ग वाटला बिकट चोरी भक्ती मार्ग वाटला बिकट। भक्ती मार्गा पोटी निर्धाराची दारो म्हणे भक्ता हीच ती कसोटी भक्ती मार्गा पोटी निर्धाराची। नारायणा, गेल्या जन्मी किंवा प्रत्येक जन्मामध्ये पशु हत्या केली आहे, अपरिमित पाप केले किंवा वाईट कर्म केले, तर त्यांच्यासाठी ही झाडांची वृक्षांची योनी आहे। आणि या योनीमध्ये हे ज्या वेळेला वृक्ष वाढतात त्यावेळेला त्याच्या खाली तपासाठी काही लोक बसतात। आता 10,000 अब्ज वर्ष झाली
कित्येक वेळा इथनं राम गेला, कृष्ण गेला, कर्ण गेला, सगळे लोक गेले. म्हणून कर्ण मंदिरात मी आत्ता आलो. हे लोक इथं कुठं ना कुठेतरी बसले असतील. तर हे बसलेले जे लोक आहेत किंवा जे आराम करायला थांबायला, त्या लोकांच्या तपाची जागा म्हणून या झाडांनी पुण्य कमवण्यासाठी हे निर्माण केलेलं वारुळ. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीकडं मुंग्यांसारखे लोक यायचे आणि म्हणून त्याची वारुळानं तयार झालेली घर, त्याच्यामध्ये तो नारायण कोपरा तो यामध्ये राहतो. अशी ही इथली कहाणी आहे. इथली म्हणजे एकंदरीत म्हणजे हे वृक्ष पण शापित आहेत यांनी केलेल्या कर्मामुळं. आणि हे त्याच्याखाली ही वारुळं जी तयार झाली छान, ह्या वारुळांची पण ही अशीच कहाणी आहे की या ठिकाणी हे तपासाठी बसलेले पूर्वीचे जुने लोक, त्यांच्या आत्मे, ती ही जागा आहे. अशी ही पूर्वीची ही येण्याची मार्गक्रमणा असताना किंवा ज्या वेळेला पायी चालत होते, बैलगाड्या घेत होते, वेगवेगळ्या वाहनांनी जात होते, तेव्हा हा सगळा संपर्क असा होता. आणि या संपर्कातनं हे सगळं निर्माण होत होतं. तर त्यामुळं हा आत्मतत्वातला आणि फिजिकली म्हणजे शरीर तत्वाचा, मग शरीर तत्व म्हणजे पंचमहाभूत, मग पंचमहाभूताचं तत्व आणि त्याच्यामध्ये आत्मा विसावला त्याचं तत्व, या दोन तत्वातनं ही समीकरण तयार झालं. आणि मग हे अशा प्रकारचं हे आता वारुळ आहे. आणि शेजारी हे वृक्ष, त्याच्या सावलीमध्ये हा तपोमुनी बसलेला आहे. आणि म्हणून हे थंड असतं. बघा, हे जलाशय जवळच आहे, म्हणजे पाणी आहे, आकाश आहे, भूमी आहे, वृक्ष आहे आणि तपाला बसलेले सगळे ह्या तपोभूमीवर हे ऋषीगण आहेत. अशी ही पंचमहाभूतांची फिजिकली योजना, पंचमहाभूतांची ही शारीरिक अवस्थेतली योजना. आणि त्याच्या जोडीला ह्या प्रत्येकात आत्मा आहे. म्हणजे या वारुळात आत्मा आहे, ह्या झाडामध्ये आत्मा आहे. हे झाड, हा आत्मा माझ्याशी बोलतो, ते वारुळातला आत्मा माझ्याशी बोलतो. आता त्यांनी माझ्याशी बोलल्याशिवाय आणि मला थांबवल्याशिवाय तर मी इथं आलो नाही. हा वृक्ष इतका जुना आहे, हा मला म्हणला, अरे थांब जरा, माझ्याशी काहीतरी बोलून जा, भेटून जा, माझ्या इथं तपाला बसलेले लोक बघ कसे आहेत. आता हे सगळे खाली बसलेले वारुळ जे आहेत हे तपाला बसलेले लोक आहेत सगळे, ते तो सांगते मला. प्रत्येक वृक्षवल्ली हे सगळे आपले सहचर आहेत, वनचर आहेत. आणि त्यांचं रक्षण करणं, त्यांच्यासाठी आपण थोडंसं कार्यरत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे.